नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गोंदिया जिल्हा बँड्समन पोलीस भरती 2025-26चा पेपर डिस्कस करणार आहोत। हा पेपर दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी झालेला आहे। यामध्ये टोटल 35 गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न आलेले आहेत। आपण हे सर्वचे सर्व प्रश्न आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये डिस्कस करणार आहे। हा प्रश्नपत्रिकेचा सेट क्रमांक होता ए। तर या सेटमध्ये एकूण 1 ते 35 क्रमांकापर्यंत सर्वच्या सर्व गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न होते। चला तर मग प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाला आपण लगेच सुरुवात करू। जर प्रश्नपत्रिकेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण आपण लवकरच म्हणजेच आपल्या कोलते सर भालगावकर या यूट्यूब चॅनलवरती 20 एप्रिल 2026 पासून गणिताची लाईव्ह बेसिकपासून लेक्चर सुरू करणार आहोत। त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सर्वचे सर्व लेक्चर मिळतील। चला मग प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाला लगेच सुरुवात करू। बघा, प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी सर्वात लहान 3 अंकी मूळ संख्या कोणती? सर्वात लहान 3 अंकी संख्या जर विचारली तर कोणती? आपल्याला माहिती 100 आहे। मग मूळ विचारली पण आपल्याला, बघा मग 100 नंतर पहिली संख्या आहे ती 101 आणि तीच मूळ संख्या आहे, म्हणून सर्वात लहान मूळ संख्या कोणती असणार आहे? तर 101 ही असणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक 2, जतीनने 1570 रुपये वाचविले, सविताने जतीनपेक्षा 1936 रुपये जास्त वाचविले, तर त्यांनी एकूण किती रक्कम वाचविली? बरोबर, बघा जतीनचे 1570 आणि सविताचे 1936 आणि सवितानं पण यापेक्षा 1570, हे पण सविताच्या याच्यामध्ये ॲड करावं लागेल, म्हणून 1570 डबल घ्यायचे। बरोबर, मग घ्या बेरीज करून 6, बरोबर, आणि याची बेरीज जर केली तर होते किती? 7 आणि 7 14 आणि 3 17, हातचा आला 1, बघा 5 आणि 1 6 6 आणि 9 15 15 आणि 5 20, हातचे आले 2, पुन्हा 1 2 3 आणि 2 5, म्हणजे टोटल झाले 5076 रुपये दोघांनी मिळून वाचवले। म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 2। चला मग नेक्स्ट प्रश्न बघू। नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपला, काय नेक्स्ट प्रश्न आपला? तर नेक्स्ट प्रश्नामध्ये आपल्याला एक समीकरण दिलेले, किती दिलेलं आहे? 126 भागीला 14 गुणिला 9चा वर्ग, काय दिलेला आहे? 9चा वर्ग, 9चा वर्ग किती? 81 मायनस 53 वजा 53 बरोबर एक्सचा वर्ग, आणि विचारले एक्स बरोबर किती? मग समीकरण सोडून घेऊ। 14 1 14 14 9 126 आणि 9 1 9 9 8 72, बरोबर, म्हणजे 729 वजा 53 बरोबर एक्सचा वर्ग। यांची दोघांची वजाबाकी जर करून घेतली तर दोघांची वजाबाकी होते बघा 676 बरोबर एक्सचा वर्ग, बरोबर। पण आपल्याला फक्त एक्सची किंमत विचारली, मग एक्स बरोबर किती? तर मग हा कोणाचा वर्ग आहे? तर हा 26चा वर्ग आहे। कोणाचा वर्ग आहे? 26चा वर्ग आहे, म्हणून एक्स बरोबर किती? तर 26, म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 2। चला मग नेक्स्ट प्रश्न बघू। नेक्स्ट प्रश्न आपण एकदम युनिक पद्धतीने सोडवणार आहेत आणि एकदम शॉर्टकट पद्धतीने सोडवणार आहेत। बघा, प्रश्नामध्ये दिसतंय मोठाचा मोठा गुणाकार दिसतोय, त्यानंतर भागाकार करावं लागणार आहे, गुणाकार करून वजाबाकी करायची, वजाबाकी करून नंतर भागाकार करायचा आहे। आपण एवढी मोठी प्रोसेस करणार नाही। तुम्हाला असा प्रश्न दिसला, यामध्ये फक्त किती? 2च वेगवेगळ्या संख्या त्या लिहून घ्यायच्यात एका खाली एक, म्हणजे 786 आणि 214 एका खाली एक लिहून घेतला। दोघांच्या मध्ये कोणती क्रिया दिसते? कोणती दिसते? वजाबाकीची, बरोबर आहे। पण मग आपण त्याच्या विरुद्ध क्रिया करणार, म्हणजे यांची आपण डायरेक्ट बेरीज करणार, आणि यांची जर बेरीज केली तर यांची बेरीज येते 1000, म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक क। चला नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ। नेक्स्ट प्रश्न आहेत बघा, प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी दिलेल्या आकृतीतील कोन ABE बरोबर 6x, कोन EBD बरोबर 9x आणि कोन DBC बरोबर 3x, तर कोन EBC म्हणजे हा कोन EBC बरोबर किती? बरोबर आहे। बघा, इथं आपल्याला या अर्धकोनाचं माप माहिती पाहिजे। याचं माप असतं 180, म्हणून 6x अधिक 9x अधिक 3x बरोबर किती होतील?
तर 180. आता यांची क्रिया करून घेऊ. तिघांची जर बेरीज करून घेतली तर येते 18x. 18x बरोबर 180. तर x बरोबर 180 भागिले 18. 18 एक 18 आणि हे 10. एक्सची किंमत मिळाली 10. बघा इथं 9x आहे. एक्सची किंमत 10 असली म्हणजे हा 90 होणार. इथं जर एक्सची किंमत टाकली तर हा 30 होणार आणि यांची दोघांची बेरीज जर केली तर 120 होणार. म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक अ किंवा पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला मग नेक्स्ट प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे बघा आपल्याला सरासरीवरती आधारित प्रश्न दिसतोय. प्रश्न क्रमांक 6 कशावरती आधारित आहे? सरासरीवरती आधारित प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 6. तर प्रश्न क्रमांक 6 मध्ये दिसतंय एका दुकानदाराची 12 महिन्याची विक्री सरासरी विक्री 5600. 12 महिन्याची सरासरी विक्री किती? 5600. मग एकूण किती असेल? तर एकूण असणार आहे 5600 गुणिला 12. किती असणार आहे? 5600 गुणिले 12. तर मग बघा 12 सक 72. 12 सक 72. 72शी 2चा हातचे आले 7. पुन्हा 12 पंचे 7 आणि 7 67. म्हणजे आणि हे 2 शून्य ठेवून द्या जशाला तसे म्हणजे 67,200 त्याची पूर्ण वर्षाची कमाई असणार आहे. बघा त्यातील पहिल्या 6 महिन्याची सरासरी 4200. पहिल्या 6 महिन्याची सरासरी किती आहे? 4200. म्हणून एकूण किती होईल मग? तर बघा 4200 गुणिला 6 बरोबर 6 दुने 12 हात चाला 1 6 चोक 24. 24 आणि 1 25. बघा 25,200 सुरुवातीच्या 6 महिन्याची झाली. तर मग आता यांची दोघांची वजाबाकी करून घ्यायची आहे आणि तुम्ही जर यांची दोघांची वजाबाकी केली तर उत्तर येतंय बघा. उत्तर येतंय 42,000. किती उत्तर येईल? यांची दोघांची वजाबाकी करून घ्या बरोबर. तर उत्तर येणार आहे 42,000 आणि 42,000 भागिले एकूण महिने तर 6 कारण आपल्याला सरासरी पाहिजे म्हणजे 6 1 6 6 7 42 म्हणजेच 7,000 सरासरी येईल शेवटच्या 6 महिन्याची. किती येईल सरासरी विक्री? तर 7,000 रुपये येईल म्हणजे पर्याय क्रमांक 2. बघा आता इथं हा गुणाकाराचं उत्तर हे आहे आणि या भागाकाराचं उत्तर विचारले. जर तुम्ही या भागाकाराचं उत्तर काढलं नियमानुसार तर तुमचं हे येईल. आणि तुम्हाला जर अशाच प्रकारचं बेसिक शिकायचं असेल एकदम शॉर्टकट पद्धतीनं नजरेतल्या नजरेत तर कोलते सर भालगावकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण 20 एप्रिलपासून इथं आपले एक नवीन बॅच सुरू होते एकदम बेसिकपासून. यामध्ये या पद्धतीची गणितं तुम्हाला एकदम शॉर्टकट पद्धतीनं शिकविले जातील. चला मग आपण तोपर्यंत पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8. दोन संख्यांची बेरीज 60 आणि त्यांची वजाबाकी 10 आहे तर मोठ्या संख्येचे लहान संख्येशी गुणोत्तर किती? बरोबर आहे. बघा बेरीज किती? 60. वजाबाकी किती आहे? 10. म्हणजे दोघांमधला फरक साहजिकच आहे. कितीच असणार आहे? 10च असणार त्या दोनमधला. म्हणून आपण तो फरक यातून वजा करून घेऊ. बघा फरक वजा केला खाली उरले 50 आणि या 50ला अर्धा अर्धा करून घ्यायचे आहेत. 50ला जर 2 भागात विभागणी केली तर पहिले मिळणार आहेत 25 बरोबर. आणि एक संख्या 10 जास्त असणार तिच्यापेक्षा म्हणजे 25. आपण अर्धी केली 25 25 आणि 10 त्यात शिल्लकचे टाकून दिले म्हणजे एक मोठी संख्या झाली 35 आणि लहानी संख्या झाली 25. आपल्याला मोठ्या संख्येशी लहान संख्येशी गुणोत्तर विचारले म्हणून आपण 35 25 असं लिहिणार आणि याला संक्षिप्त करणार 5 7 35 आणि 5 5 25 म्हणजे 7 5 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल म्हणजे पर्याय क्रमांक क आपल्या प्रश्नाचं इथं योग्य उत्तर होईल. चला मग नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्नामध्ये आपल्याला एक लसावी मसावीवरती आधारित प्रश्न दिसतोय. प्रश्न क्रमांक 9. दोन संख्याचा मसावी आणि लसावी 6 आणि 72 आहे बरोबर. किती आहेत? 6 आणि 72 यांचा दोघांचा लिहायचा आहे गुणाकार 6 72 बरोबर. पहिली संख्या पकडू आपण 3x कारण 3च 4 गुणोत्तर म्हणून पहिली संख्या झाली 3x आणि दुसरी संख्या झाली आपली 4x बरोबर. ही पहिली संख्या आणि ही झाली दुसरी संख्या. घ्या क्रिया करून बघा 6 गुणिला 72 जशाला तसा आणि हा होईल 12x. किती होईल? हा 12xचा वर्ग बरोबर. मग 6 गुणिला 72 भागिला 12 बरोबर xचा वर्ग. 6 1 6 सॉरी 12 1 12 12 सक 72 6 6 36 बरोबर xचा वर्ग.
मिळाला आपल्याला 36, परंतु फक्त आपल्या एक्सची किंमत विचारली आहे. तर मग हा कुणाचा वर्ग आहे, तर हा 6चा वर्ग आहे. म्हणून एक्स बरोबर येईल 6. एक्स बरोबर किती येईल, तर 6 येईल. मग आपण इथं सुरुवातीला लहानी संख्या पकडली होती 3x. मग आता तिथं किंमत भरून घेऊ. 3 गुणिला एक्सची किंमत आहे 6, म्हणजे 6 त्रिक 18. 18 होईल आपली लहानी संख्या, म्हणजे पर्याय क आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला मग नेक्स्ट प्रश्न बघू. आपला नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. बरोबर, इथे काय सांगितले तुम्हाला, 24 माणसे प्रतिदिन 7 तास काम करून एक काम 36 दिवसात संपवितात. मग बघा, 24 गुणिला 7 गुणिला 36 आणि भागिले तेच काम 21 माणसे 8 तास काम करून किती दिवसात संपवतील. छेदात मग 21 गुणिला किती 8. बरोबर, 8 एक 8, 8 त्रिक 24, 7 एक 7, 7 त्रिक 21, हा 3 कॅन्सल, म्हणजे खाली उरला आहे फक्त आपल्याकडे 36. म्हणजे किती दिवसात कंप्लीट करतील ते, तर 36 दिवसामध्ये कंप्लीट करतील. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपला प्रश्न क्रमांक 10. कोणता आहे पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10 झालेला आहे. सॉरी, प्रश्न क्रमांक 11. वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज 50 आहे. आजच्या वयाची बेरीज किती दोघांची, 50. 4 वर्षापूर्वी वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या 6 पट होते. म्हणजे 4 वर्षापूर्वी 1/6 त्यांच्या वयाचं गुणोत्तर असणार आहे. बरोबर आहे, वडील 6 असतील तर मुलगा 1 असणार आहे. बरोबर, मग किती वर्षापूर्वी, तर मग 4 वर्षापूर्वी त्यांचं दोघांचं एकूण वय किती असेल, तर बघा यातून वडिलाचं वय 4 वर्ष मायनस केलं तर मुलाचं पण 4 वर्ष करावं लागेल. म्हणजे 4 आणि 4 8 वर्ष मायनस करावं लागेल. वडिलाचं 4 आणि मुलाचं 4, म्हणजे त्यांच्या वयाची बेरीज असेल त्यावेळेसला 42 वर्ष. आणि या गुणोत्तरामध्ये 42ला विभागायचं आहे. तर बघा मग 6 आणि किती 7, 7 एक 7, 7 सकून 42. बघा याच्यासोबत जर 1 ला गुणलं तर हा 6 होणार, आणि याच्यासोबत जर या 6नं या 6ला जर गुणलं तर 36 होणार. म्हणजेच बघा, मुलगा 6 वर्षाचा असेल तर वडील 36 वर्षाचे असतील. पण कधी, 4 वर्षापूर्वी. कधी, 4 वर्षापूर्वी. मग आज किती, तर यात 4 प्लस होतील, म्हणजे हा होईल 10 वर्षाचा, आणि यात 4 प्लस होतील, म्हणजे हे होईल 40 वर्षाचे. दोघांमध्ये पण 4 4 प्लस होईल. मग कुठं दिसतोय पर्याय, तर बघा इथं पर्याय दिसतोय 40 आणि 10. नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा, रेल्वेवरती आधारित प्रश्न आहेत. आपला प्रश्न क्रमांक 12. कशावरती आधारित प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 12, तर रेल्वेवरती आधारित आहे. बघा, 300 मीटर लांबीची रेल्वे आगगाडी ताशी 78 किमी वेगाने गेल्यास एका पूल ओलांडण्यासाठी 1 मिनिट वेळ लागतो. तर पुलाची लांबी किती. तर बघा आपलं सूत्र असणार आहे अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. बरोबर, मग अंतर किती आहे, तर दिलेलं आहे आपल्याला 300. पण प्रश्नामध्ये दुसरं अंतर काढायचं आहे, म्हणून आपण प्लसमध्ये लिहिणार x बरोबर वेग दिसतोय 78 आणि वेळ दिसतोय 1 मिनिट. पण 1 मिनिटाचं आपण जर सेकंदात रूपांतर करून घेतलं तर किती होणार, 60 सेकंद. म्हणून आपण इथे लिहिणार 60 सेकंद. आणि हा किलोमीटर आहे, याला लहान करायचं आहे, म्हणून लहानी संख्या अंशात घेणार आणि मोठी संख्या छेदात घेणार. बरोबर, मग आता यांची क्रिया करून घेऊ. बघा इथं 6 एक 6 आणि 6 त्रिक 18, 3 एक 3, 3 दुने 6 आणि 3 सक 18. मग आपल्याकडे बाकी काय उरले, तर बघा 300 अधिक x बरोबर 26 गुणिला 10 गुणिला 5. बरोबर, यांचा सर्वांचा जर गुणाकार करून घेतला तुम्ही तर गुणाकार येणार आहे बघा 1300. किती गुणाकार येणार आहे, तर 1300 गुणाकार येणार आहे. म्हणून 300 प्लस x बरोबर 1300. तर मग x बरोबर 1300 मायनस 300 बरोबर x बरोबर 1000 उरतील. किती उरतील, x बरोबर 1000 उरतील. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ब. चला नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपला प्रश्न क्रमांक 13. एका आयताकृती कापडाची लांबी रुंदीच्या 2.5 पट आहे. त्यांची परिमिती 70 सेंटीमीटर आहे. तर कापडाची रुंदी किती. बरोबर आहे, बघा आयत आकार अशा पद्धतीनं असतो आणि यांची सर्वांची बेरीज म्हणजे काय असतं, परिमिती असते. यांची सर्वांची बेरीज म्हणजे काय असतो, तर परिमिती असते. जर आपण पर्यायावरून जर गेलो, आपण जर मानलं याची रुंदी किती आहे 10 मानली, तर बघा ही 10 आणि रुंदी याची 2.5 पट म्हणजे किती, तर 25.
अडीच म्हणजे किती तर 25, आणि सगळ्यांची बेरीज जर केली तर किती येते 70. म्हणून आपण जो पर्याय घेतला होता रुंदीचा तो बरोबर आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे? पर्याय क्रमांक अ. बघा नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. 600 रुपयाला एक घड्याळ विकल्यामुळे 20% नफा मिळतो, तर 700 रुपयाला विकल्यास किती टक्के नफा मिळेल? बरोबर आहे. मग वस्तूची मूळ किंमत किती टक्के असणार आहे? 100% टक्क्यामध्ये. बरोबर. पण ती 20% नफ्यानं विकू लागली 600 रुपयाला, म्हणजेच याच्यामध्ये ऑलरेडी 100 प्लस किती आहे 20 आहे. मग 700 बरोबर किती? बरोबर. म्हणून बघा 700 गुणीला यांची दोघांची बेरीज करून घेतली 120 आणि छेदामध्ये 600. 1 2 1 2 6 1 6 6 2 12 आणि 7 2 14 आणि हा एक 0 ठेवून दिला. म्हणजे गुंतवणूक आपली 100% होती आणि मिळाली आपल्याला 140%, म्हणजेच 40% नफा होणार आहे. ती वस्तू 700 रुपयाला विकल्यानंतर किती टक्के नफा होणार आहे? तर 40%. म्हणजे पर्याय क्रमांक क आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपला प्रश्न क्रमांक 15. किती? प्रश्न क्रमांक 15. बघा प्रश्न क्रमांक 15 आहे 3m भागिले 3चा -8 बरोबर 8चा 15. 8चा कितवा घात? तर 8चा 15. या पद्धतीचा हा प्रश्न आहे. बघा आता हा घातांकावर नियमावरती आधारित प्रश्न दिसतोय. बरोबर. दोघांच्या मध्ये भागाकाराचं चिन्ह आहे. कोणतं चिन्ह आहे? भागाकाराचं चिन्ह आहे, म्हणजे घातांकाची वजाबाकी होणार. बरोबर. म्हणजे बघा 3m मायनस कंसामध्ये -8 बरोबर 8चा 15. बरोबर. मग आता हा घात काय होऊन जाईल? सॉरी 3चा 15. इथं पण 3चा आहे, सॉरी 3चा 15. इथं हे 3, इथं हे 3 कॅन्सल होऊन जातील. म्हणजे आपल्याकडं उरतील m वजा कंसामध्ये -8 बरोबर 15. तर मग यम जशाला तसं राहील. आता यांची सर्वप्रथम यांची क्रिया होईल. कंसाच्या बाहेर मायनसचं चिन्ह असल्यामुळं, वजाचं चिन्ह असल्यामुळं कंसातील संख्येचं चिन्ह बदलून जाईल आणि ते होतील +8. किती 8 होतील? ते +8 होतील बरोबर 15. बरोबर. यम बरोबर 15. आता हा इकडं प्लस इकडे गेल्यावर ऑटोमॅटिक मायनस होऊन जाईल. मग यम बरोबर 7. यम बरोबर किती? 7. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक क. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपला प्रश्न क्रमांक 16. बघा इथून सोडवायला सुरुवात करायचं आहे. याला आपण इकडं लिहून घेऊ. बघा पहिले किती दिसत आहे? 56 अधिक दुसऱ्या वर्गमुळामध्ये दिसत आहे 620 आणि तिसऱ्या वर्गमुळामध्ये दिसत आहे 25. पहिले हा वर्गमूळ सोडून घेतला, बाहेर निघले 5 अधिक, इथं पण अधिकचं चिन्ह आहे. बरोबर. अधिक दुसऱ्या वर्गमुळामध्ये आपल्याकडं राहिले. मग दुसऱ्या वर्गमुळामध्ये आपल्याकडं काय राहिले? तर दुसऱ्या वर्गमुळामध्ये राहिलेले आहेत आपल्याकडं 620 आणि इकडं पण बाकी आहेत समोर अजून किती 56. किती बाकी? 56 अधिक यांची दोघांची बेरीज जर करून घेतली तर किती होणार आहे? तर 625 आणि 625ला जर वर्गमुळातून बाहेर काढलं तर किती होणार आहे? 25. म्हणजे फक्त आपल्याकडं शेवटच्या वर्गमुळामध्ये 56 अधिक 25 आणि 56 अधिक 25 जर केले आपण तर वर्गमुळामध्ये येतात 81 आणि या 81ला जर वर्गमुळातून मधून बाहेर काढलं तर आपल्याला उत्तर मिळतंय 9. म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक क. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा प्रश्न क्रमांक 17. एका फुटबॉल संघाने त्यांनी पूर्ण खेळलेल्या स्पर्धेपैकी 10% स्पर्धा जिंकल्या तर जिंकण्याच्या शेकडा 40% होता, तर एकूण स्पर्धा किती? बरोबर आहे. त्यांनी किती स्पर्धा जिंकल्या? तर 40% शेकडा एकूण याच्या जिंकल्या. बरोबर. 40% म्हणजे किती दिलेल्या स्पर्धा आपल्याला? 10. तर 100% बरोबर किती? एकूण स्पर्धा किती झाल्या असतील? 100%. हे 10 आहेत. सॉरी. बघा मग 100 गुणिले 10 छेदामध्ये 4. 100 गुणिले 10 छेदामध्ये 4. सॉरी 4 नाही तर 40. बघा हा एक 0 हा एक 0 कॅन्सल आणि 4नं जर 100ला भाग दिला तर उत्तर येतं 25. म्हणून तिथं एकूण 25 स्पर्धा झाल्या असतील. म्हणजे पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला नेक्स्ट प्रश्न बघू आपण. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा प्रश्न क्रमांक 18.
वर्गमुळामध्ये आपल्याला दिसतं इथं 0.0324 बरोबर. सगळ्यात पहिले आपण पॉईंटचा विचार न करता हा कुणाचा वर्ग आहे, तर हा 18चा वर्ग आहे. आणि जर वर्गमुळामध्ये जर 4 संख्येनंतर पॉईंट असेल तर बाहेर निघाल्यानंतर 2 अंकानंतर पॉईंट दिला जातो बरोबर. आणि आता पुढं वजाचं चिन्ह आहे, जशाला तसं देऊन घ्या. आणि नंतर इथं हा कुणाचा वर्ग आहे 64, पॉईंटचा सध्याला विचार करू नका, तर तो 8चा आहे. आणि इथं पण 4 नंतर पॉईंट आहे, म्हणजे बाहेर निघाल्यानंतर तो 2 नंतर पॉईंट राहील. म्हणजे बघा 0.08 आणि पहिली संख्या म्हणजे आपल्याला 0.18. आता यांची जर आपण वजाबाकी करून घेतली दोघांची, तर वजाबाकी मिळणार आपल्याला 0.10 बरोबर. आणि तुम्हाला माहिती असेल वजाबाकी काय मिळणार आपल्याला 0.10. आणि तुम्हाला माहीत असेल पॉईंटच्या नंतरच्या शून्याला व्हॅल्यू नसते, म्हणून इथं आपलं उत्तर आलं फक्त 0.1. म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. काय उत्तर आहे आपल्या प्रश्नाचं योग्य? पर्याय क्रमांक अ. आता पुढचा प्रश्न दिसतोय प्रश्न क्रमांक 19. हा आपला एक बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. बघा इथं क्रम बघा ABCD बरोबर आहे क्रमाने. त्याच्यानंतर इथं पण EFG बघा पहिल्या याच्यामध्ये काय दिसते ABC AB आणि चौथा अंक C आणि पुन्हा इथं D दिसतोय. इथं बघा EFGH. त्याच्यानंतर इथं पण त्याच पद्धतीनं IJ, इकडं शेवटी K आणि पुन्हा L. पण इथं बघा MNOP डायरेक्ट क्रमाने आहेत, म्हणून हा वेगळा आहे त्याच्यामध्ये बरोबर आहे. पुन्हा इथं प्रश्न क्रमांक 20मध्ये गटात न बसणारे पद ओळखायला सांगितलेलं आहे. तर बघा आता बघा आर नंतर बघा आरच्या पाठीमागं एक सोडून कोणाला पीच्या पाठीमागं एक सोडून कोणाला N आणि एक सोडून कोणाला L आला बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण हा चेक करू आता त्याच सिक्वेन्स नाही का. बघा Hच्या पाठीमागं एक सोडून, त्याच्यानंतर पाठीमागं एक सोडून D घेतला, त्याच्यानंतर एक सोडून B. हाही क्रम बरोबर आहे. मग हा क्रम चेक करू. बघा या क्रमामध्ये झेडच्या पाठीमागे एक सोडून X, पुन्हा एक सोडून V, पुन्हा एक सोडून T. म्हणजे हाही क्रम बरोबर आहे, म्हणजे तिघांचा क्रम सारखा आहे. आता V हा चेक करू. आता व्हीच्या पाठीमागे एक सोडून T, पण त्यानंतर 3 सोडून P आला, म्हणजे हा विसंगत आहे, म्हणजे याचं पण उत्तर ड आहेत. बघा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न चेक करू. पुढचा प्रश्न पण बुद्धिमत्तेवरती आधारित आहे आणि ABCDवरती आधारितच आहे. बघा TBP संकेत SAO असा लिहितात. टीच्या आधी कोण येतो? यस येतो, म्हणून इथं Fच्या आधी कोण येणार? ई बरोबर. बीच्या आधी कोण आहे? ए. जर असे सर्वांच्या आधीचे जर शब्द घेतले तुम्ही, तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे बघा इथं पर्याय क्रमांक ड. तुम्ही चेक करून घ्या. चला तोपर्यंत आपण नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा प्रश्न क्रमांक 22. खाली दिलेल्या मालिकेत पुढील येणारे पद पर्यायामधून शोधा. बघा एक सोडून हा 2चा वर्ग, हा 3चा वर्ग, हा 4चा वर्ग, हा 5चा वर्ग, म्हणजे इथं 6चा वर्ग येणार. 6चा वर्ग किती? 36. इथं बघा हा 2चा घन, हा 3चा घन, हा 4चा घन, हा 5चा घन, म्हणजे इथं 6चा घन येणार, म्हणजे 216. 36 216 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं हे पर्याय क्रमांक 2. बघा त्यानंतर इथं 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, 9 आणि 2 किती मग 11. बघा इथं 6चा वर्ग, इथं 8चा वर्ग, इथं 10चा वर्ग, म्हणजे इथं समोर 12चा वर्ग येणार, 144. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं ब. कळलं हे पण. चला नेक्स्ट प्रश्न बघू. बघा इथं 3 + 4, मग 3चा घन 27 शेवटी लिहिला, आणि हा 4चा घन 64 सुरुवातीला लिहिला. मग इथं पण तसंच 6चा घन 216 शेवटी लिहिला, आणि हा 2चा घन सुरुवातीला लिहिला. मग इथं तसंच होईल. 5चा घन 125 शेवटी लिहायचा, आणि 1चा घन नंबर 1ला लिहायचा, म्हणजे 11 25 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील, म्हणजे पर्याय क्रमांक ड. अशाच पद्धतीचे सर्व प्रश्न व्यवस्थित समजून घेण्यासाठी आणि बेसिकपासून गणित शिकण्यासाठी कोलते सर भालगावकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण या यूट्यूब चॅनलवरती आपण 20 एप्रिलपासून नवीन गणिताची बॅच सुरू करणार आहोत. चला तोपर्यंत आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 25. बघा एक मुलगा त्याच्या घरापासून उत्तरेकडे 20 मीटर,
चालत जातो, तेथून पूर्वेकडे वळून 6 मीटर चालत जातो, पुन्हा दक्षिणेकडे वळून 12 मीटर चालत जातो, तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावरती आहे? सर्वप्रथम आपण दिशा काढून घेऊ. बघा, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. बघा, त्याची चालायला सुरुवात झाली आहे उत्तरेकडे, म्हणजे तो इथं जर असेल तर तो या दिशेला चालणार आहे. टोटल किती चालला? तर 20 मीटर. तिथून तो पूर्वेकडे वळून 6 मीटर, म्हणजे इकडे गेला 6 मीटर. त्यानंतर तिथून पुन्हा दक्षिणेकडे वळून 12, म्हणजे दक्षिणेकडे वळून इकडं 12 आला, बरोबर. आणि त्यानंतर आता विचारलं तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावरती आहे? तर हा पायथागोरस नियमावरती हा प्रश्न आहे. बघा, हे झालं त्याचं मूळ ठिकाण इथं, म्हणजे हे अंतर आपल्याला विचारलेलं आहे. सर्वात जवळ हेच येणार आहे, बरोबर. म्हणून बघा, याची लांबी 6 आणि 20मधून हे 12 मायनस करून टाकायचे, म्हणजे याची लांबी उरणार आहेत 8. आणि त्रिकूट केव्हा तयार होणार आहेत? तर मग इथं जर याची लांबी किती असणार मग त्रिकुटामध्ये? तर 10 असणार आहे. त्रिकूट तुम्ही पाठ करायचं आहे, कारण यांच्या दोघांच्या वर्गा एवढी बेरीज करून त्याचा वर्गमूळ जर केला तर त्याचं उत्तर 10 येतं. म्हणजे याचा वर्ग किती? 8 8 64 आणि याचा किती? 6 6 36. दोघांची बेरीज केली 100 आणि 100 कोणाचा वर्ग आहे? 10चा. मग त्याचं वर्गमूळ घ्यायचं, म्हणजे 10 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, म्हणजे ते 10 मीटर, बरोबर. नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ आता. तर नेक्स्ट प्रश्न पण बुद्धिमत्तेचाच आहे. बघा, प्रश्न क्रमांक 26. सुरेश रमेशपेक्षा मोठा आहे. सुरेश कसा आहे? रमेशपेक्षा मोठा, म्हणून सुरेश वर लिहून घेतला, रमेश खाली लिहू. पुन्हा रमेशचा संबंध, पुढं प्रश्न वाचा. विजय अविनाशपेक्षा मोठा आहे, पण यांच्या दोघांचा पण काही संबंध लागत नाही, म्हणून पुढं प्रश्न वाचू. पण सुरेशपेक्षा लहान आहे. सुरेशपेक्षा लहान आहे कोण? विजय अविनाशपेक्षा मोठा. विजय अविनाशपेक्षा मोठा, पण सुरेशपेक्षा लहान आहे, मग अविनाश येईल सगळ्यात खाली, बरोबर. अविनाश येईल सगळ्यात खाली. तर मग सर्वात मोठा कोण? तर जो वर आहे तो सर्वात मोठा, म्हणजे सर्वात मोठा कोण? सुरेश, बरोबर. नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपला प्रश्न क्रमांक 27. एक घड्याळ दुपारी 3:30 झाली असता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन होईल? कोन काढण्यासाठी आपल्याकडे एक सूत्र आहे, 30 गुणिला तास वजा 11/2 गुणिला मिनिट, बरोबर. या सूत्रामध्ये आपल्याला प्रश्न टाकायचा आहे. मग बघा, 30 तास किती दिलेले आहेत? 3 मायनस 11/2 आणि मिनिट दिलेले आहेत किती? तर 30. जर यांची क्रिया केली तर उत्तर येणार आहे 165, वजा यांची क्रिया केली तर उत्तर येतं आहे 90 आणि यांची दोघांची वजाबाकी केली तर 75 अंशाचा तो कोन येणार आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक ड आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. आता पुढचा प्रश्न आहे बघा आपला. पुढचा प्रश्न कशावरती आधारित आहे? तर संभाव्यतेवरती आधारित प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न आपण व्यवस्थित सोडून घेऊ, समजून घेऊ, बरोबर. एकदम सोप्या पद्धतीनं. आपल्याला प्रश्न क्रमांक 28 मध्ये काही विधानं दिलेली आहेत. काय दिलेली आहेत? ते विधानं दिलेली आहेत. मग त्यात वस्तू काय काय? सायकल आहे. आपण हिला मग चौकोन म्हणजे आपण माणूस त्रिकोण म्हणजे सायकल. त्यानंतर अजून काय दिसतं आपलं वस्तू? तिथं झाड आहे, म्हणजे आपला चौकोन म्हणजे झाड, बरोबर. आणि त्यानंतर अजून काय दिसतंय त्याच्यामध्ये आपल्याला? सायकल, झाड आणि तिसरा एक इथं रस्ता पण दिसतोय. मग बघा, आपण आता आपला गोल म्हणजे रस्ता मानू, बरोबर. आता मी हे प्रत्येकाला सिम्बॉल वाटून दिलेले आहेत. मग आता मी पुढचं एक एक विधान वाचतो. काही रस्ते झाडे आहेत. रस्ते कोणते आहेत आपले? तर हे. तर बघा, काही रस्ते झाडे आहेत, काही, बरोबर. त्यानंतर पुढं काय सांगितले? सर्व सायकली झाडे आहेत. सर्व सायकली काय आहे? तर झाडे, म्हणजे हा इथं येईल असा सर्व सायकली झाडे. मग त्याच्यावर विधान, काही झाडे सायकली आहेत, हे विधान बरोबर आहे. काही रस्ते सायकली आहेत. काही रस्ते सायकली आहे का? रस्ते कोणते? हे. आणि सायकली कोणत्या? त्रिकोण. दिसतोय का दोघांचा संबंध? इथं नाही आहे, म्हणून दुसरं विधान चुकीचं आहे. त्यानंतर तिसरं विधान, काही सायकली रस्ते दिसतंय का दोघांचा संबंध? नाही आहेत, म्हणून हे पण विधान चुकीचं आहे. आणि सर्व झाडे रस्ते का? तर नाही, म्हणजे हे पण विधान चुकीचं आहे. म्हणजे विधान फक्त बरोबर कोणतं आहे? तर एक. म्हणून उत्तर आहे आपल्या प्रश्नाचं पर्याय ब, बरोबर. कळलं आहे तुम्हाला हा प्रश्न? हा प्रश्न पण व्यवस्थित कळला असेल तर आपण आता नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 29. प्रश्न क्रमांक 29.
सोनालीकडे 5 पाकळ्या असलेली जेवढी फुले त्याच्या निमपट फुले शशिकांतकडं 4 पाकळ्या असलेली आहे, तर दोन्हीकडील एकूण फुलांच्या पाकळ्या 112 असतील तर शशीकडे किती फुले आहेत? बरोबर, या पद्धतीचा हा प्रश्न आहे. बघा, आपण सगळ्यात पहिले सोनाली आणि शशी, बरोबर. बघा, सोनालीकडे जेवढी फुले आहे त्याच्या निमपट फुलं शशीकडे, निम्मी शशीकडे म्हणल्यावर याच्याकडे 2 असतात तर शशीकडे किती आहे? 1 आहे, बरोबर आहे. याच्याकडे 5 पाकळ्या असणारी आहे, बरोबर. म्हणून आपण 2 गुणिला 5 करणार आणि याच्याकडं किती? 4 पाकळ्या असणारी म्हणून 4 गुणिला 1 करणार, बरोबर. मग आता एकूण पाकळ्या किती आहे? 112. एकूण पाकळ्या किती आहे? तर 112. 112 यांचा दोघांचा गुणाकार 10 आणि यांचा दोघांचा गुणाकार प्लस करून छेदामध्ये लिहिणार, बरोबर. मग आता आपल्याला कुणाकडची फुले पाहिजे? तर मग आपल्या शशीकडं किती फुले? मग शशीचं गुणोत्तर काय आहे? 1 आहे, म्हणून 112 भागीला 14 गुणिला 1. आता भागाकार करून जर घेतला तर याचं उत्तर येणार आहे 14 आणि 8 112 आणि यांचा एक गुणाकार म्हणजे 8 फुलं शशीकडं असणारी. किती फुलं असतील शशीकडं? 8 फुले असतील. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 30. प्रीतमकडे बोट दाखवत एक स्त्री म्हणाली, त्याची बहीण माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. माझ्या आईची एकुलती एक मुलगी म्हणजे ती स्वतःच आली आणि मग त्या दोघांच्या नातं काय असेल तर बहीण भाऊ, म्हणजेच ती प्रीतमशी नाते काय? तर प्रीतमची कोण असणार? ती तर बहीण असणारी. चला बघ, नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा, प्रश्न क्रमांक 31. आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? बघा, याला नंबर द्यायचे आहेत. 1 2 3 आणि 4 यांची सगळ्यांची बेरीज करायची आहेत. बघा, 1 2 3 3 आणि 3 6 आणि 4 10 म्हणजे एकूण कोण किती आहे? 10. म्हणजे पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला, प्रश्न क्रमांक 32. 1 सप्टेंबरला शुक्रवार आहे, तर त्याच वर्षाच्या 8 नोव्हेंबरला कोणता वार असेल? बरोबर आहे. 1 सप्टेंबर. सप्टेंबर महिना कितीचा असतो? 30चा असतो. म्हणजे एक दिवस गेला म्हणजे सप्टेंबरमधले राहिले 29. सप्टेंबर नंतर काय? ऑक्टोबर 31चा आणि नोव्हेंबरचे 8 दिवस. सगळ्याची बेरीज करून घ्यायची. 9 1 10 8 18 हा चाला 1. बघा, सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर बरोबर आहेत. बघा, 9 1 10 8 18 हा चाला 1 3 2 5 1 6. टोटल दिवस किती झाले? 68. 68 भागिले 7. 7 1 7 7 9 63 बाकी उरला 5. आणि मग शुक्रवारच्या जर 5 दिवस पुढं गेलं तर बुधवार मिळतो. कोणता मिळतो? बुधवार मिळतो. म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक अ. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी कोणती आकृती प्राणी, माकड व मोर यांच्यामधील संबंध दर्शविते? तर क. कारण की बघा, हे सर्व प्राणी, हे त्यात काही माकडं आणि मोर म्हणजे काय? पक्षी, म्हणून वेगळा दाखवावं लागेल. म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. चला, नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 34. स्नेहाचे वय 13 वर्षापूर्वी 21 होते, तर किती वर्षानंतर 45 होईल? 13 वर्षापूर्वी किती ते? 19. मग आज किती आहे? तर आज असेल 13 + 21. 13 + 21 बरोबर किती? तर 34. बरोबर. मग 45मधून जर 34 वजा केले तर 11 उरतात, म्हणून 11 वर्षानंतर ती 45 वर्षाची असेल. बरोबर आहे. मग हा प्रश्न तुम्ही आता इथं दिलेल्या ABCDच्या आधारे सोडवा आणि मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला कळेल की 35चे 35 प्रश्न कोणी पाहिले. आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कोलते सर बालगावकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण 20 एप्रिलपासून आपली नवीन बॅच सुरू होणार आहेत, ती पण लाईव्ह स्वरूपामध्ये.